तर आव्हाड आणि पटोलेंनी चंद्रकांत पाटलांना सभागृहात घेरण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रात खासगी विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून घेरण्याचा प्रयत्न झाला। नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षणाची व्यवस्था ठेवलीच पाहिजे असं पटोलेंनी म्हटलं आहे। खासगी रुग्णालयामध्ये डॉक्टर नर्सेस स्टाफला आरक्षण देतो का असा सवाल देखील चंद्रकांत पाटलांनी विचारला। कायदा करतोय प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा आणि हे कायदा करत असताना जे संविधानिक व्यवस्थेमधलं जे नोकऱ्यातलं आरक्षणची व्यवस्था आहे त्या आपल्याला त्या कायद्यामध्ये तरतूद का करता येणार नाही। आपण मान्यता देतोय ना, आपल्याकडे आलेत ना ते लोक। मागासवर्गीयांच्या आरक्षणाची व्यवस्था नोकऱ्यांमध्ये ते ठेवलीच पाहिजे। आपण त्याच्यामध्ये कायद्यामध्ये प्रोव्हिजन करा आणि त्या पद्धतीने युनिव्हर्सिटी चालवा, त्याला काय अडचण आहे का? मागासवर्गीयांमध्ये मेरिट विद्यार्थी नाही आहेत, शिकवणारी लोक नाही आहेत। प्रायव्हेट हॉस्पिटलला आपण जागा देतो ना, पण मग त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्या इकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे कुठलं जे असेल केएम असेल तिथे रिझर्वेशन कंपल्शन आहे। त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स नर्सेस स्टाफ याच्यामध्ये रिझर्वेशन आहे का हो? नाही नाही, मला उत्तर द्या। नाही हा नाही नाही थांबा जिथे तरी असं कसं चालेल? नाही नाही, मला बोलू द्या, मला संरक्षण द्या, मला संरक्षण द्या। मंत्री महोदयांचं पूर्ण होऊ द्या, तुम्हाला संधी देतो आव्हाड साहेब। मंत्री महोदय पूर्ण करा, आव्हाड साहेबांना देऊ। मला मी आता जो प्रश्न उपस्थित केला त्याला उत्तर देणार आहात का? मला आव्हाड साहेब हा कॉलेज काय तुलना करताय तुम्ही? जे हॉस्पिटल आणि लीलावती हॉस्पिटल काय तुलना आहे? अहो तुम्ही ते जर आपल्याकडे परवानगी मागायला आलेत तर परवानगी द्यायची की नाही हे तुमच्या हातात आहे ना। मग त्यांना या सामाजिक रचनेमध्ये जे रिझर्वेशन्स आपण त्यांचे अधिकार म्हणून आणलेत मागासवर्गीयांचे ते बाजूला कडून नाही पैसे लावणार आहेत। अरे पैसे लावणार उपकार करणार आहेत, नका देऊ। तर विधान परिषदेमध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला पाठिंबा दिल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। महिलांना स्वतंत्र ओळख देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांचे आभार मानल्याचं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। आज या ऐतिहासिक विधेयकाद्वारे माझ्या कष्टकरी भगिनीला तिच्या सन्मानाचा हक्क मिळालाय असं मी या ठिकाणी नक्की सांगेन। एक एक पाऊल टाकत होती, जमीन नावावर नाही, त्याच्यामुळे शेतकरी म्हणून ओळख नाही। कधी वाटलं की आणखीन काही करावं तर ना शेतकऱ्यांच्या योजना मिळायच्या ना शेतकऱ्यांचं अनुदान मिळायचं। ही व्यथा आहे, पण आज ती खुश आहे। चंदूभाऊ ती का खुश आहे की मला नाही मिळालं, पण आता या देवाभाऊच्या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये माझी सून माझी मुलगी ही शेतकरी म्हणून राहणार आहे, तिला स्वतःचं अस्तित्व असणार आहे। ही फार मोठी गोष्ट आहे। सभापती महोदय, अशा कित्येक उदाहरणं सांगता येतील।